काही दिवसांपूर्वी मी कारळे घालून बटाट्याची भाजी बनवली होती आणि त्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली होती. तर त्याच्यावरती पूजा भागवत यांची कमेंट आलेली आहे की कारळे घालून वांग्याची भाजी बनवून दाखवा ना. तर पूजाजी, ही रेसिपी तुमच्यासाठी. भाजीचं वाटण बनवण्यासाठी आपल्याला थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 चमचे आपल्याला कारळे भाजून घ्यायचं आहे. थोडंसं चिरून घेतलेलं मी खोबरं भाजलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा पांढरं तीळ आणि 1 चमचा मी खसखस घेतलेली आहे आणि ते दोन्ही देखील भाजून घेतलेलं आहे. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकली आणि मी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, ती देखील टाकली आणि ते बारीक करून घेतलं. वांगी धुवून आणि चिरून घेतली. नंतर वाटलेलं वाटण एका प्लेटमध्ये काढलं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकलं. थोडंसं हिंग टाकलं आणि 1 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती मसाला टाकला. चवीसाठी मीठ टाकलं आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि नंतर चिरलेल्या वांग्यामध्ये भरून घेतलं. पॅनमध्ये 3 चमचे तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता टाकला आणि मसाला भरून घेतलेली वांगी टाकली. ती थोडीशी परतू दिली आणि मग शिल्लक राहिलेला मसाला देखील टाकला. थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण ठेवून वांगी शिजू दिली. त्यानंतर आपल्याला जेवढं रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि ते छान शिजू द्यायचं आहे आणि ही भाजी अतिशय कमाल लागते. त्यामुळे तुम्ही देखील नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.